जय शिवराय मित्रांनो, शासकीय सिंचन विहीर घेण्यासाठी याच्यामध्ये काय अटी व शर्ती आणि काय हमीपत्र टाकण्यात आले, तरी ते कोणते आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सदरची योजना राबवण्याकरता मी स्वतः माझे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील प्रमाणित मंजूर म्हणून घोषित करीत आहे. या योजनेकरता होणारी सर्व कामे प्रामुख्याने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी किंवा जॉब कार्ड धारक मंजुराकडून करून घेण्याची जबाबदारी आमचीच राहील. त्याच्यानंतर सदर योजनेअंतर्गत काम करून मंजुरी घेणे आवश्यक आहे, याची मला कल्पना देण्यात आली असून मला ते मान्य आहे. त्याच्यानंतर स्वइच्छेने जायदाचे केलेले कामाची जबाबदारी माझी राहील. म्हणजे जर तुम्ही नियमापेक्षा जर जास्त काम केलं, तर त्याचे पैसे तुम्हाला स्वतः घरातून टाकावे लागते, ही याची अट आहे. त्याच्यानंतर सिंचन विहिरीचे बांधकाम केल्यानंतर हप्ता रक्कम मिळण्याकरता पात्रता निकष मला अवगत करून देण्यात आलेले असून ते मला मान्य राहील. त्याच्यानंतर या योजनेचे नियम व अटी मला बंधनकारक आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत वैयक्तिक त्याच्यानंतर सामूहिक सिंचन योजनेची माहिती मला मान्य असल्याचे कबूल करून त्याप्रमाणे करारपत्रावर सह्या केल्या आहेत. त्याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत शासन वेळोवेळी जे काही बदल करीत असतो, तो बदलसुद्धा आम्हाला मान्य राहील. त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वैयक्तिक व सामूहिक सिंचन विहीर योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याकरता आम्ही दिलेले तपशील 7/12 आणि नमुना म्हणजे होल्डिंग हे उतार्याबरोबरच आहे. त्याच्यानंतर विहिरीच्या ज्या खोलीवर 0.40 हेक्टर क्षेत्राला पुरेल एवढे मुबलक पाणी उपलब्ध होईल व त्याची खात्री संबंधित तांत्रिक अधिकाऱ्याला होईल, त्यावेळी विहीर पूर्ण झाल्याचे गृहीत धरल्यास माझी काही हरकत नाही. त्याच्यानंतर विहिरीचे काम सुरू होऊन 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यास व अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतकी खोदकाम करूनही पाणी नाही लागल्यास तसे अभिप्राय नमूद करून विहीर निष्फळ ठरवून काम बंद करण्याची जबाबदारी ही सर्वस्व माझी राहील. तर मित्रांनो, ह्या आहेत अटी व शर्ती. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याच्यानंतर आता याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण शासनाच्या योजना व नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.